रामदास स्वामीनगर येथील पाडेकर गॅस एजन्सीचा धक्कादायक आणि संतापजनक कारभार समोर आला आहे. गॅस न मिळाल्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून एजन्सीच्या निष्कृष्ट व्यवस्थापनामुळे जनतेचा संताप अनावर झाला आहे. गॅस ग्राहकांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली असतानाही एजन्सीचे कर्मचारी सरळ तुमची KYC झालेली नाही असे सांगत नागरिकांना वारंवार ऑफिसच्या चक्रा मारायला भाग पाडत आहेत. ग्राहक जेव्हा ऑफिसमध्ये जाऊन तपासणी करतात तेव्हा त्यांच्या KYC पूर्ण झालेली दिसते, मात्र तरीही पुन्हा KYC करण्यासाठी लांबलचक रांगा लावायला लावल्या जात आहेत. 4-4 तास प्रतीक्षा करूनही शेवटी तुमची KYC आधीच झाली आहे असेच उत्तर मिळत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. गॅस वितरणाची परिस्थिती तर पूर्णपणे ढासळलेली आहे. गॅस सिलेंडर वेळेवर पोहोचत नाहीत, वितरणासाठी पाठवलेले कर्मचारी फोन स्विच ऑफ ठेवतात, नागरिकांना संपर्कच साधता येत नाही आणि गॅस अभावी घरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महिलांना आणि कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एजन्सीच्या सुपरवायझर कर्मचारी सुमन पाटील यांच्या वर्तनावरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्राहकांशी उद्धट भाषा, कोणतीही स्पष्ट माहिती नाही आणि लोकांना समजावण्याऐवजी त्यांच्याशी तिरस्काराची वागणूक यामुळे नागरिकांचा संताप आता टोकाला पोचला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराचं चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही अडवण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. इथे शूटिंग करण्यास मनाई आहे असे सांगत थेट माईक फेकून देण्याचा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नाही तर माध्यम स्वातंत्र्यावर थेट घाला घालणारा असल्याची चर्चा सुरू आहे. जेल रोड आणि नाशिक रोड परिसरातील नागरिकांनी या एजन्सी विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. एवढा मोठा परिसर असूनही व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलेले दिसत आहे. नागरिकांना मूलभूत सेवा मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे पाडेकर गॅस एजन्सीचे मालक कार्यालयात कधीच उपलब्ध राहत नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही आणि नागरिकांची अडचण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकूणच पाडेकर गॅस एजन्सीचा मनमानी, निष्कृष्ट आणि बेफिकीर कारभारामुळे नागरिक पूर्णपणे त्रस्त झाले असून आता त्यांनी थेट शासनाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गरज पडल्यास ही एजन्सी बंद करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. विनोद पवार, जनस्थान हिंदू टाइम्स, नाशिक.